नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर ज्यावेळेस मी तुम्हाला रेसिपीज दाखवते त्यावेळेस माझ्या कढयांबद्दल खूप प्रश्न विचारले जातात की मी जी पर्टिक्युलर कढई वापरते ती कोणती आहे, म्हणजे स्टेनलेस स्टीलची आहे की लोखंडाची आहे की नॉनस्टिक आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा लोखंडाची भांडी वगैरे वापरतो तर ती स्वच्छ कशी करायची किंवा कशी मेंटेन करायची आणि कोणत्या भांड्यामध्ये कोणत्या प्रकारचं आपण म्हणजे जेवण बनवू शकतो, म्हणजे ग्रेव्ही बनवू शकतो की सुकी एखादी भाजी बनवू शकतो. त्याचसोबत म्हणजे स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरणं उत्तम आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे. आणि त्याचसोबत मला असा पण प्रश्न येतो की तुमचं जे स्वयंपाकाच्या भांडीचं कलेक्शन आहे ते दाखवा किंवा लोखंडी भांडीचं कलेक्शन दाखवा. तर कलेक्शन ॲज सच माझ्याकडे नाही आहे, खूप मोजकीच भांडी आहे. आणि मला असं कुठेतरी वाटतं की किचन लहान असू दे किंवा मोठं असू दे, आपल्याकडे मोजकीच भांडी असलेली बरी, म्हणजे जे आपण रेग्युलरली वापरू शकतो. कारण आपण नुसतंच एखादं भांडं आवडलं म्हणून घेऊन येतो आणि मग नंतर माहिती पडतं की ज्या म्हणजे गोष्टीसाठी आपण ते भांडं विकत आणलेलं आहे तो पर्पज सॉल्व करतच नाही. म्हणून भांडं एखादं घेताना विचार करूनच घ्या. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते की मी कोणती कोणती भांडी यूज करते आणि त्याचसोबत आपण लोखंडाची किंवा जी हार्ड ॲनोडाइज भांडी असतात ती कशाप्रकारे आपण क्लीन करू शकतो. तरी पहिली कढई आहे स्टेनलेस स्टीलची ट्रायप्लाय कढई. या कढईबद्दल खूप प्रश्न विचारले जातात की ही म्हणजे लोखंडाची आहे आणि काही नॉनस्टिक वगैरे आहे. तर नाही, ट्रायप्लाय कढया ज्या असतात ते नॉनस्टिक नसतात. त्याच्यामध्ये आपण कोणताही अन्नपदार्थ जेव्हा शिजवतो तेव्हा तो थोडासा म्हणजे चिकटतो, पण तितकाही नाही, व्यवस्थित आपण शिजवू शकतो. यामध्ये आपण ग्रेव्हीच्या भाज्या वगैरे बनवू शकतो. सुकी जर भाजी आपण बनवली तर सुक्या काहीच भाज्या त्याच्यामध्ये बनवू शकतो. आपण सगळ्या नाही बनवू शकत. जसं की आपण भेंडी किंवा बटाट्याची जर भाजी बनवायला गेलो तर ती चिटकेल. त्यामुळे तुम्ही ग्रेव्हीच्या प्रत्येक भाज्या, पुलाव वगैरे सुद्धा बनवू शकता या कढईमध्ये. आणि एक ट्रायप्लाय कढईचं मिनिंग काय असतो की ह्याच्यामध्ये 3 लेअर असतात. सगळ्यात बेसची जी लेअर आहे ती स्टेनलेस स्टीलची असते, मधली ॲल्युमिनियम आणि आतली जी आहे ती सुद्धा स्टेनलेस स्टीलची असते. मधली जी लेअर ॲल्युमिनियमची कशासाठी असते, कारण आपण जेव्हा कोणताही अन्नपदार्थ शिजवतो तेव्हा तो इव्हनली शिजला जावा, करपू नये, त्यासाठी ॲल्युमिनियमचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो. पण आपण जेव्हा ह्याच्यामध्ये पदार्थ शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमशी त्या पदार्थाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. त्याच्यामुळे कुकिंगसाठी ही जी ट्रायप्लायची जी कढई आहे ती तुम्ही वापरू शकता. ही कढई वापरताना फक्त एकाच गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे की गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम असली पाहिजे, खूप जास्त हाय नसावी. पुढची ही कढई आहे ती आपल्यापैकी बहुतेकांना नॉनस्टिक वाटते, पण ही नॉनस्टिक कढई नाही आहे. ही कढई जवळजवळ मी 14 वर्षापासून वापरते. याला हार्ड ॲनोडाइज्ड म्हणतात. ही सुद्धा ॲल्युमिनियमची असते, पण याची जी बाहेरची जी लेअर आहे ती आय थिंक इलेक्ट्रोलाइट प्रोसेसने की ॲल्युमिनियम जे असते ते खूप उच्च तापमानाला हीट करतात, मग त्याच्यावरती अशा प्रकारे ही कोटिंग तयार होते. मग ज्यावेळेस आपण याच्यामध्ये कोणताही अन्नपदार्थ शिजवतो तेव्हा ॲल्युमिनियम जे आहे ते त्या म्हणजे पदार्थामध्ये लीच नाही होत. त्यामुळे मग ही जी कढई आहे ती सुद्धा वापरण्यासाठी सेफ आहे. आणि कढई ट्रायप्लाय कढईपेक्षा आय थिंक थोडीशी स्वस्त आहे आणि ही सुद्धा खूप चांगली आहे. यामध्ये सुद्धा आपण काहीच सुक्या भाज्या बनवू शकतो. प्रत्येक सुकी भाजी नाही बनवू शकत. आता जशी मी ते फ्लावरची सुकी भाजी बनवते, पण ती बऱ्यापैकी चांगली होते. ग्रेव्हीच्या भाज्या किंवा पुलाव वगैरे हे सुद्धा या कढईमध्ये खूप चांगले तयार होतात. आणि ही कढईसुद्धा आपण नॉर्मल डिश सोपने आणि स्क्रबचा वापर करून क्लीन करू शकतो. तिसरी ही कढई आहे लोखंडाची कढई. लोखंडाची कढई तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठेही भेटेल. बहुतेक जण असं म्हणजे फेरीवाले वगैरे असं ते रस्त्याच्या कडेला घेऊन बसलेले असतात. आणि ही कढई पण वापरायला खूप सोपी आहे. यामध्ये आपण फक्त सुक्या भाज्या बनवू शकतो, कारण ग्रेव्हीच्या ज्या भाज्या आहेत तो माझा असा एक्सपिरियन्स आहे की आपण ज्यावेळेस कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या बनवतो ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो वगैरे यूज करतो, तर वरची जी लेअर असते ना तिकडे असा एक वेगळाच असं म्हणजे गंजल्यासारखं असं हे तयार होतं. म्हणून मला ग्रेव्हीच्या भाज्या बनवायला आवडत नाही. तर तुम्ही बनवू शकता ॲक्च्युली, पण एक गोष्टीचं लक्ष द्यायचं की याच्यामध्ये कोणताही पदार्थ बनवल्यानंतर ना तो काढून ठेवा, कारण थोड्या वेळानंतर याला लोखंडासारखा वास येतो. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता. लोखंड आपल्या शरीरामध्ये गेलेलं चांगलंच असतं, पण मला तो वास नाही आवडत. म्हणून मी जर कोणतीही भाजी वगैरे बनवली तर ती बनवल्यानंतर लगेच मी त्या कढईमधून काढून टाकते. आता ही आहे तिसरी माझ्याकडे नॉनस्टिकची कढई. मी आत्ताच 15 दिवसापूर्वी घेतलेली. आपण नॉनस्टिकचा कितीही विचार केला की नाही वापरायचं, तरी असे काही पदार्थ असतात जे आपण इतर कढयांमध्ये नाही बनवू शकत. जसे की एखादा मिल्क पावडर वगैरे वापरून एखादी मिठाई बनवायची असेल, किंवा मी स्पेशली तूप वगैरे बनवण्यासाठी घेतलेली आहे. कारण तूप बनवताना कसं कढईला सगळं चिकटतं आणि ती जी बेरी आहे ती माझ्या मिस्टरांना आणि अर्णवला खायला खूप आवडते. म्हणून मग फक्त तूप बनवण्यासाठी आणि स्वीट डिश वगैरे बनवण्यासाठी ही मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे.
आणि हा एक माझ्याकडे कुकर आहे जो मी दररोजच्या स्वयंपाकासाठी वापरते. हा सुद्धा हार्ड अॅनोडाईजच आहे. तेव्हाशी मी जी तुम्हाला दाखवली कढई त्याच्यासारखा हा नॉनस्टिक नाही आहे. आणि हा मी जवळजवळ 5 वर्षापासून वापरते आणि हा सुद्धा खूप चांगला असा कुकर आहे. याची कॅपॅसिटी आय थिंक 3.5 ते 4 लिटर अशी काहीतरी आहे, माझ्या पण नक्की लक्षात नाही आहे. मला आधी स्टेनलेस स्टीलच्या कुकरबद्दल माहिती नव्हतं म्हणून मी हा कुकर घेतला. जर आधी स्टेनलेस स्टीलबद्दल माहिती असतं तर मी तोच कुकर घेतला असता. त्यानंतर मी माझ्याकडचे तवे दाखवते. तर हा एक तवा आहे. हा सुद्धा हार्ड अॅनोडाईज तवा आहे. हार्ड अॅनोडाईज तवा आणि कढई कशी आपण इझिली क्लीन करू शकतो हे मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे. तर हा तवा मी फक्त चपातीसाठी वापरते, कारण हा माझ्याकडे लोखंडाचा तवा आहे. ह्या तव्याचा वापर मी फक्त मच्छी वगैरे फ्राय करण्यासाठी वापरते. मग आपण जेव्हा जास्त मच्छी वगैरे फ्राय केली ना की त्याला एक वेगळाच वास राहतो आणि तो चपातीला वगैरे येतो, म्हणून मला ते नाही आवडत. आणि तसंही लोखंडाच्या तव्यावरती चपाती वगैरे बनवायला गेली तर ती चिकटते, म्हणून मग मी तो अॅनोडाईज तवा वापरते. आणि त्यानंतर पुन्हा हा एक नॉनस्टिक तवा मी घेतलेला आहे. हा तवा मी कशासाठी घेतलेला आहे, कारण मला डोसा वगैरे म्हणजे आमच्या घरामध्ये डोसा वगैरे खूप आवडीने खाल्ला जातो आणि मला त्या अॅनोडाईज तव्यावरती आणि लोखंडाच्या तव्यावरती सुद्धा डोसा व्यवस्थित नाही बनवता येत. त्यामुळे मी हा तवा घेतलेला आहे. यामध्ये मी फक्त डोसा, पॅनकेक किंवा कधी जर टोमॅटो ऑमलेट वगैरे बनवायचं असेल तर मी बनवू शकते. त्यानंतर हा माझ्याकडे 5 पातेल्यांचा सेट आहे जो मी डीमार्टमधून घेतला होता. त्याचा बेस मी तुम्हाला दाखवायला विसरली. बेसला त्याच्या कॉपर आहे. तुमच्याकडे बहुतेकांकडे असेल सुद्धा हे. ही डीमार्टमध्ये जेव्हा जस्ट नवीनच आलेलं तेव्हा मी घेतलेलं, तेव्हा मला हे 450ला का कितीला मिळालेलं. यापेक्षा लहान जे पातेलं आहे ते फ्रीजमध्ये आहे. ही पातेले स्टेनलेस स्टीलची आहेत. याचा वापर मी भात करण्यासाठी किंवा चहा वगैरे बनवण्यासाठी करते. यामध्ये आपण डायरेक्ट फोडणी नाही वापरू शकत, कारण हे पूर्ण स्टेनलेस स्टीलनेच बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये जर आपण फोडणी वगैरे मारली तर ती करपेल. त्यासाठी ट्रायप्लेसच कढईचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि हे एक मोठं पातेलं आहे. यामध्ये जवळजवळ एका वेळेस आपण 2 लिटर दूध गरम करू शकतो. त्यामुळे दूध गरम करण्यासाठी मी फक्त या पातेल्याचा वापर करते. तर आता आपण पटकन पाहूया की आपण लोखंडी कढई आणि हे जे अॅनोडाईज तवे असतात ते कसे साफ करू शकतो. लोखंडी कढई आपण एकदा जरी वापरली तरी ती अशा प्रकारे काळी काळी होते आणि मग ती स्वच्छ करणं खूप कठीण जातं, कारण आपण नॉर्मल स्क्रबने जरी ती क्लीन करायला गेली तरी ती तितकी क्लीन नाही होत. फक्त वरचं सरफेस क्लीन होते पण डाग तसेच राहून जातात. त्याचसोबत अशा प्रकारचे हे जे तवे असतात ते आपण जेव्हा तेल वगैरे लावून पराठा बनवतो किंवा तुपाचा वापर वगैरे करतो तेव्हा पूर्ण त्याच्यावरती असं एक थर साचला जातो आणि तो थर हाताला थोडासा रफ लागतो. आणि जर आपण त्याच्यावरती डायरेक्ट चपात्या वगैरे बनवल्या वरच्यावर क्लीन करून तर सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या करपतात. त्यासाठी काय करायचं, दोन्ही पण वस्तू क्लीन करायला आपल्याला पितांबरीचा वापर करायचा आहे. पितांबरी थोडीशी घेऊन जर जास्त प्रमाणामध्ये तवा किंवा कढई खराब झाली असेल तर त्यावरती टाकून 5 ते 7 मिनटं तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि नॉर्मली जसं आपण स्क्रबने स्क्रब करतो तसं करायचं आहे. तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल का, जर तुम्ही पितांबरीचा वापर न करता हा जर तवा स्क्रब करायला गेले तर खूप आपल्याला मेहनत करावी लागते, खूप जोर देऊन घासावं लागतं. पण तुम्ही नॉर्मली हलक्या हाताने जरी स्टील वूलचा वापर करून ही घासली तरी त्याच्यावरचं जे काही घाण म्हणजे करपलेले जे सगळे रेसिड्यूज असतात ना ते इझिली निघतात. आणि कढईसुद्धा एकदम चकाचक होते. हे पहा, तुम्ही पाहू शकता तवा आणि कढई जे आहेत ते पूर्णपणे क्लीन झालेले आहेत. आणि लोखंडी कढई धुतल्यानंतर कधीच तशी ठेवायची नाही. जर तुम्ही डायरेक्टली ती वापरणार असाल तर ठीक आहे, पण धुतल्यानंतर ती लगेच पुसून घ्यायची, कारण ती सुकता सुद्धा त्याच्यावरती लोखंडाचा थर जमा होतो. त्यामुळे ही कढई धुतल्यानंतर आपल्याला ह्याला जर तुम्हाला लगेच वापरायची नसेल तर थोडासा तेलाचा हात फिरवून नंतरही ठेवून द्यायची आहे, म्हणजे पुढच्या वापराला ती आपल्याला इझिली मिळेल. तर ही आहेत सगळी माझ्या दररोजच्या स्वयंपाकाच्या वापरातली भांडी. आपण जरी कितीही विचार केला की ॲल्युमिनियम आपण पूर्णपणे वापरायचं बंद करू शकतो, पण मला नाही वाटत की कुठेतरी ते पॉसिबल आहे. कारण केक वगैरे असे जे पदार्थ असतात ते ॲल्युमिनियमच्याच भांड्यामध्ये जास्त चांगले आपण बेक करू शकतो. त्यातला सुद्धा ऑप्शन आहे, जसं की कोटिंग केलेले पण भांडे असतात ॲल्युमिनियमचे, पण ते कोटिंग पण ती चांगली नसते. अजून एक सिलिकॉनचं पण ऑप्शन आहे, पण सिलिकॉन पण मला तितका बेटर ऑप्शन वाटत नाही, कारण मी एक असं ब्रेडच्या शेप म्हणजे ब्रेड जसं आपण बनवतो ना तशा शेपमध्ये रेक्टँग्युलरमध्ये सिलिकॉनचं मोल्ड आणलेलं आणि माझ्याकडे कपकेकचे पण मोल्ड आहेत. पण मला असं म्हणजे मी बेक करताना नोटीस केलं का ते थोडंसं मेल्ट होऊन ते सगळं केकला लागलं, त्याच्यामुळे मी ते सिलिकॉनचं भांडं वापरत नाही. त्याच्यापेक्षा कधीतरी मला असं वाटतं की ॲल्युमिनियमचं भांडं वापरलेलं चांगलं असते. याच व्यतिरिक्त माझ्याकडे एक मोठं ॲल्युमिनियमचंच पातेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही बिर्याणी वगैरे बनवतो, कारण बिर्याणी जी आहे ती दीड महिन्यातून एकदा बनते घरामध्ये. तर त्याच्यासाठी स्टेनलेस स्टीलचं मोठ्या भांड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मला कुठेतरी असं म्हणजे ठीक नाही वाटत. त्याच्यामुळे आम्ही ॲल्युमिनियमचं ते भांडं वापरतो.
आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियमचा एक मोठा कुकरसुद्धा आहे, जो कधीतरी असं जर कोण पाहुणे वगैरे आले तर वापरायचं असेल तर तो वापरू शकतो, तो पण तितकासा काही यूज नाही होत. आता फक्त 2च भांडी मला घ्यावीशी वाटतात, ते म्हणजे एक बिडाचा तवा आणि म्हणजे पॅन असं असतं ना, फ्राईंग पॅन असतं ते, आणि एक स्टेनलेस स्टीलचा चांगला मला कुकर घ्यायचा आहे. तो जेव्हा घेईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच. म्हणजे मला माझ्या मनासारखं बिडाची जी भांडी आहेत ती मिळत नाही आहेत, पण जर चांगली म्हणजे भेटली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कोणतीही भांडी म्हणजे स्टेनलेस स्टीलची जी ट्रायप्लाय कढई वगैरे असते किंवा इतर कोणतीही भांडी ऑनलाईन शोधण्यापेक्षा सर्वात आधी तुमच्या लोकलमध्ये शोधा, कारण ऑनलाईनपेक्षा जी लोकल मार्केटमध्ये भांडी मिळतात ते जास्त स्वस्त असतात असं मला कुठेतरी वाटतं, आणि त्याची क्वालिटी पण चांगली असते. कारण मी यापैकी जी सर्व भांडी आहेत ती मी ऑनलाईन अजिबात मागवलेली नाही, सगळी लोकल मार्केटमधूनच खरेदी केलेली आहेत किंवा डीमार्टमधून, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. आता ह्या ज्या सगळे भांडे आहेत या भांड्यांच्या व्यतिरिक्त अजून दुसरं एक ऑप्शन आहे, ते म्हणजे तांब्या पितळेची भांडी. पण तांब्या पितळेच्या भांडीबद्दल माझं असं मत आहे की आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की तांब्या पितळेची भांडी आपण डायरेक्टली कुकिंगमध्ये नाही वापरू शकत, कारण त्याच्यामध्ये एखादा आंबट वगैरे पदार्थ गेला, दही, किंवा आपण सगळं शाळेत शिकलेलोच आहोत, तर ते म्हणजे हे विषारीसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे ते आतून आपल्याला कलही करावे लागतात. पण कलहीचं सुद्धा असा प्रॉब्लेम आहे की एकतर कलही करणारे आपल्याला प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतात आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह पण पडतात भांडी. म्हणजे एकतर भांडं आपल्याला विकत आणावं लागतं आणि आतून त्यामध्ये कलही करावी लागते. कलही करताना ते आय गेस टिन हा धातू वापरतात, कथिल ज्याला म्हणतात, त्याचं म्हणजे ते कोटिंग करतात आतून, आणि ते कोटिंगसुद्धा तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 वर्षानंतर, म्हणजे डिपेंड्स की तुमचा वापर कसा आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली ते भांडं वापरत असाल तर त्याच्या आतली जी कोटिंग आहे ते निघून जाते आणि तुम्हाला ते सतत त्याची कोटिंग करावी लागतं. त्याच्यामुळे मला बेटर ऑप्शन स्टेनलेस स्टील वाटतो. म्हणजे स्टेनलेस स्टीलने फायदा पण नाही आहे आणि काही नुकसान पण नाही आहे, आणि ते मेंटेन करायला पण एकदम इझी आहे, आपण इझिली क्लीन करू शकतो. त्याच्यामुळे ती पूर्णपणे तुमची चॉईस आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारची भांडी म्हणजे खरेदी करायची. हे जे सगळे सांगितले माझे ओपिनियन होते, आय होप तुम्हाला ते पटले असतील. तुमच्याकडे अजून काही चांगले ओपिनियन असतील तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा, त्याच्याने मलासुद्धा खूप काही शिकायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि जर का चॅनलवरती नवीन असाल आणि जर माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.